हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा थर्ड लेसन सर्कलमधील प्रॅक्टिस सेट 3.4 मधील क्वेश्चन नंबर 7 पाहणार आहोत. पहा क्वेश्चन काय आहे. इन फिगर मेजर ऑफ आर्क एन एस इज इक्वल्स टू 125 डिग्री. आपल्याला इथे फिगर दिलेली आहे आणि या फिगरमध्ये मेजर ऑफ आर्क एन एस दिलेला आहे. किती आहे? 125. मेजर ऑफ आर्क एन एस म्हणजे कोणती? ही आर्क येईल. आता ह्या आर्कचं जे मेजर आहे ते किती दिलेलं आहे आपल्याला? 125 डिग्री. मेजर ऑफ आर्क ई एफ इज इक्वल्स टू 37 डिग्री. आता येथे जे ही आर्क दिसत आहे या आर्कचं मेजर आपल्याला किती दिलेलं आहे? 37 डिग्री. फाइंड द मेजर ऑफ अँगल एन एम एस. आणि हा जो अँगल एन एम एस हा अँगल आहे, ह्या अँगलचं मेजर आपल्याला काय करायचं आहे? फाइंड करायचं आहे. आता हे एक्झाम्पल आपण सॉल्व करण्यापूर्वी एक प्रॉपर्टी पाहू. आता प्रॉपर्टी काय आहे पहा. व्हेन टू कॉर्ड्स इंटरसेक्ट आउटसाइड द सर्कल. येथे फिगर दिलेले आहे. येथे काय झालेले आहेत? हे 2 कॉर्ड्स आहेत ए बी आणि सी डी. हे काय झालेले आहेत? सर्कलच्या आउटसाईडमध्ये काय झालेले आहेत? इंटरसेक्ट झालेले आहेत. ज्यावेळेस अशी कंडिशन असेल त्यावेळेस प्रॉपर्टी काय आहे पहा. व्हेन टू कॉर्ड्स इंटरसेक्ट आउटसाइड द सर्कल द मेजर ऑफ द अँगल फॉर्म्ड. येथे जो हा अँगल तयार झाला आहे त्याचं मेजर किती असणार आहे पहा. इज हाफ द डिफरन्स ऑफ द मेजर्स ऑफ द इंटरसेप्टेड आर्क. ह्या अँगलचं जे मेजर असणार आहे हे किती असणार आहे? याच्यामुळं इथे 2 इंटरसेप्टेड आर्क तयार झालेले आहेत, बी डी आणि ए सी. ह्या 2 आर्कच्या मेजरमेंटचा डिफरन्स म्हणजेच मोठ्या आर्कमधून काय करायची? ही लहान आर्कच मेजर मायनस करायचं आणि त्याची काय करायची? हाफ करायची. काय सांगितलेलं आहे? ज्यावेळेस 2 कॉर्ड्स आउटसाइड द सर्कल इंटरसेक्ट करतील त्यावेळेस जो अँगल हा तयार होतो ह्या अँगलचं मेजर काय असतं? हाफ द डिफरन्स ऑफ द मेजर्स ऑफ द इंटरसेप्टेड आर्क. इंटरसेप्टेड आर्कच्या डिफरन्सच्या हाफ असतं. आता आपण प्रॉपर्टी पाहिली. आता इथे काय 2 कॉर्ड्स आहेत ई एन आणि एफ एस. हे 2 काय आपल्याला कॉर्ड दिसत आहेत. हे 2 कॉर्ड्स काय आहेत? सर्कलच्या आउटसाईडमध्ये काय आहेत? इंटरसेक्ट झालेले आहेत. आणि कोणता अँगल तयार झालेला आहे? या 2 कॉर्ड्समुळं एन एम एस हा अँगल तयार झालेला आहे. आता मग ह्या अँगलचं मेजर कसं काढायचं? आता आपण पाहिलं. हाफ द डिफरन्स ऑफ द मेजर ऑफ इंटरसेप्टेड आर्क. ह्या ज्या 2 इंटरसेप्टेड आर्क आहेत यांचा डिफरन्स मोठ्या आर्कमधून या स्मॉल आर्कचं मेजर मायनस करायचं आणि त्याची काय करायचं? हाफ. म्हणजेच आपण फॉर्म्युला लिहून घेऊ. पहा. मेजर ऑफ अँगल एन एम एस इज इक्वल्स टू हाफ ब्रॅकेटमध्ये मेजर ऑफ आर्क एन एस. मोठ्या आर्कमधून काय करायची? लहान आर्क मायनस करायची. मेजर ऑफ आर्क ई एफ इज इक्वल्स टू हाफ. आता आपल्याला मेजर ऑफ आर्क एन एस दिलेलं आहे किती आहे? 125 डिग्री. मायनस मेजर ऑफ आर्क ई एफ किती दिलेलं आहे? 37 डिग्री. इज इक्वल्स टू हाफ इंटू 125 मायनस 37 किती येईल पहा. 15मधून 7 गेले किती येतील? 8. कॅरीवर 1 येईल. 12मधून 4 गेले 8 म्हणजे किती येईल? 88 येईल. 125मधून जर आपण 37 मायनस केले तर किती येईल? 88. आता आपण इथे भागवलो. 2 1 जार 2, 2 4 जार 8, 2 4 जार 8 म्हणजेच आपल्याला किती मिळेल? 44 डिग्री. मेजर ऑफ अँगल एन एम एस इज इक्वल्स टू 44 डिग्री. आता इथे तुम्ही काय करायचं आहे? गिवन पण लिहून घ्यायचं आहे. गिवन काय काय दिलं आहे ते लिहून घ्यायचं आहे. मी इथे साईडला लिहिते. गिवन काय येईल पहा. मेजर ऑफ आर्क एन एस दिलेलं आहे आपल्याला. मेजर ऑफ आर्क एन एस इज इक्वल्स टू 125 डिग्री. त्यानंतर मेजर ऑफ आर्क ई एफ इज इक्वल्स टू 37 डिग्री. आणि फाइंड काय करायचं आहे ते पण लिहून घेऊ आपण. टू फाइंड काय करायचं आहे आपल्याला? अँगल एन एम एस. आणि हे काय येईल? आपलं सोल्युशन येईल. अशा प्रकारे काय आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. ही प्रॉपर्टी फक्त काय करायची आहे? तुम्ही लक्षात ठेवायची आहे. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं.